चौथं एक्झाम्पल आहे आपलं कॉस इनवर्स ऑफ 3 cos 3x minus 4 sin 3x डिवायडेड बाय 5. सोल्युशनमध्ये लेट y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 3 cos 3x minus 4 sin 3x डिवायडेड बाय 5. छेद आपण सेपरेट करूया. कॉस इनवर्स ऑफ 3 डिवायडेड बाय 3 लास्टला चेंज करण्यासाठी cos 3x इंटू 3 डिवायडेड बाय 5 मायनस sin 3x इंटू 4 डिवायडेड बाय 5. आता ह्या ठिकाणी कुठलं एक्झाम्पल आहे कॉस इनवर्सचं, म्हणजे कुठला फॉर्म्युला आपला तयार काय कॉसचा. तिसऱ्या आणि चौथ्या फॉर्म्युलाकडे आपण ऑब्झर्वेशन करणार आहे. तिसरा फॉर्म्युला आपला मायनसचा आहे, पण इथं कुठला आहे आपला मायनसच आहे. आरएचएस कडे फॉर्म्युला मायनस आहे. मग cos a प्लस बी, cos a प्लस बीचा आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा. मग कॉसच्या शेजारी जो नंबर असेल तर कसं ठेवणार आहे आपण, पुट 3 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू कॉस अल्फा आणि साइनच्या शेजारी साइन 4 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू साइन अल्फा. कंडिशन आपली प्रत्येकाला कंडिशन सॅटिस्फाय होते का नाही पाहिलं पाहिजे. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा. साइन अल्फाची किंमत किती आपल्याकडे 4 डिवायडेड बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर, कॉसची 3 डिवायडेड बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25, 3 चा स्क्वेअर 9 डिवायडेड बाय 25. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. 16 प्लस 9 दॅट इज 25 डिवायडेड बाय 25 दॅट इज इक्वल टू 1. म्हणजे आपली कंडिशन या ठिकाणी काय झालेली आहे, सॅटिस्फाय झालेली आहे. सायन्स दॅट इज आपल्याला काय फाइंड करायचं आहे, टॅन अल्फा. टॅन अल्फा काय असतो आपला साइन अल्फा डिवायडेड बाय कॉस अल्फा. साइन अल्फाची किंमत किती आहे 4 डिवायडेड बाय 4 डिवायडेड बाय 5 आणि टॅन कॉस अल्फाची किंमत किती आहे आपली 3 डिवायडेड बाय 5. पहिलं 5 कॅन्सल दॅट इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 3. टॅन तिकडे घेऊन जाऊया आपण. अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 4 डिवायडेड बाय 3. y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ कॉस 3x इंटू 3 डिवायडेड बाय 5 ची किंमत कॉस अल्फा मायनस साइन 3x इंटू साइन अल्फा. मग 3 नंबरचा फॉर्म्युला आपला काय होता, दॅट इज कॉस a प्लस बी. a म्हणजे कोण आहे आपलं 3x, b म्हणजे कोण आहे अल्फा. कॉस इनवर्सला कॉस कॅन्सल, रिमेनिंग इज 3x प्लस अल्फा दॅट इज 3x. अल्फाची किंमत किती आली आपल्याकडे, अल्फाची किंमत टॅन इनवर्स ऑफ 4 डिवायडेड बाय 3. हा कोण आला आपला y. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. 3 इज कॉन्स्टंट, x चं डेरिव्हेटिव्ह 1, 4 बाय 3 कॉन्स्टंटचं टॅन इनवर्स ऑफ कॉन्स्टंट दॅट इज सेकंड टर्म पूर्ण कॉन्स्टंट झाली. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह येतं 0. 3 इंटू 1 दॅट इज 3. 3 प्लस 0 that is 3, which is the required solution. 5 नंबरचं एक्झाम्पल आहे आपलं cos इनवर्स ऑफ 3 cos ऑफ e raised to x plus 2 sin ऑफ e raised to x डिवायडेड बाय रूट 30. सोल्युशनमध्ये लेट y इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 3 cos e raised to x plus 2 sin e raised to x divided by root 30 that is equal to cos inverse of. छेद सेपरेट करूया. cos of e raised to x into 3 divided by root 30 plus sin of e raised to x 2 divided by square root of 30. cos inverse आहे
ब्रॅकेटमध्ये पण काय तयार कुठला फॉर्म्युला तयार झाला पाहिजे आपला कॉसचा फॉर्म्युला तयार झाला पाहिजे कॉसला शेजारी कॉस साईनच्या शेजारी साईन पुट करताना पुट 3 divided by square root of 30 is equal to cos alpha comma 2 divided by square root of 30 is equal to sin alpha. Also condition आपली sin square alpha plus cos square alpha ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर पुढे सॉल्व करायचं दॅट इज 2 divided by root 30 bracket square plus 3 divided by bracket square 2 चा स्क्वेअर 4 स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल दॅट इज 30 3 चा स्क्वेअर 9 स्क्वेअर रूट गेट कॅन्सल 4 plus 9 13 divided by 30 गेट कॅन्सल इज इक्वल टू 1 आपली कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे दॅट इज sin स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1 आलेलं आहे मग आपल्याला फाइंड करायचं आहे tan अल्फा sin अल्फा डिवाइडेड बाय cos अल्फा sin अल्फाची किंमत किती आहे आपल्याकडे 2 divided by root 30 आणि cos अल्फाची आहे 3 divided by this get cancel राहिलं काय रिमेनिंग पार्ट इज 2 divided by 3 मग अल्फा तिकडे घेऊन जाऊया अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 divided by 3 therefore y is equal to cos inverse of cos e raised to x into cos alpha plus sin e raised to x into sin alpha that is equal to cos inverse of 4 नंबरचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार काय तर मिडल साइन कुठला आहे प्लस आहे प्लसचा फॉर्म्युला किती नंबरचा आहे 4 नंबरचा फॉर्म्युला आहे तो काय येणार आहे cos ऑफ e रेज टू x प्लस अल्फा cos इनवर्सला cos कॅन्सल दॅट इज y इज इक्वल टू e रेज टू x प्लस अल्फा y इज इक्वल टू e रेज टू x अल्फाची किंमत किती आहे आपल्याकडे tan इनवर्स ऑफ 2 डिवाइडेड बाय 3 डिफरन्शिएट with respect to x y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x ही टर्म पूर्ण कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 dy by dx is equal to e raised to x which is the required solution या ठिकाणी थोडीशी आपली चूक झालेली आहे ओके cos ऑफ a minus b चा फॉर्म्युला आहे म्हणजे e रेज टू एक्स मायनस अल्फा या ठिकाणी मायनस साइन येणार या ठिकाणी मायनस या ठिकाणी मायनस पण आन्सरमध्ये कुठलाही बदल होणार नाही लास्ट एक्झाम्पल आपलं कोसेक इनवर्स ऑफ 10 डिवाइडेड बाय 6 साइन 2 रेज टू एक्स मायनस 8 कॉस 2 रेज टू एक्स कोसेक्स कन्वर्शन आपल्याला साइनमध्ये करायचं आहे आपला फॉर्म्युला आहे cosec inverse of 1 x is equal to sin inverse of x solution मध्ये let y is equal to cosec inverse of 10 divided by 6 into sin 2 raised to x minus 8 into cos 2 raised to x cosec कन्वर्शन कशामध्ये करायचं आपल्याला साइन मध्ये करायचं आहे that is sin inverse of 6 into sin 2 raised to x minus 8 cos 2 raised to x divided by 10 छेद सेपरेट करूया आपलं sin inverse of sin 2 raised to x into 6 divided by 10 minus cos 2 raised to x into 8 divided by 10 sin इनवर्स म्हणजे कुठला फॉर्म्युला घ्यायचा आपल्याला साइनचा पहिल्या दोन फॉर्म्युलामध्ये मायनस साइन कुठे दिसते आपल्याला 2 नंबरच्या फॉर्म्युलामध्ये मायनस साइन दिसते मग साइनच्या शेजारी कोण पुट करायचा cos आणि cosच्या शेजारी sin पुट 6 divided by 10 is equal to cos alpha
8 divided by 10 is equal to sin alpha. Also आपला फॉर्म्युला काय आहे? Also sin square alpha plus cos square alpha. sin alpha ची किंमत किती आहे आपल्याकडे? 8 divided by 10 bracket square plus 6 divided by 10 bracket square. 8 चा square 64 divided by 100. 6 चा square 36 10 चा square 100. दोघांचा छेद कसा आहे? सेम आहे. 64 plus 36 that is 100. 100 divided by 100 get cancel. Only remaining sin square alpha plus cos square alpha is equal to 1. आपली कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे. त्याच्यानंतर आपण काय फाइंड करणार आहे? tan अल्फा. tan अल्फाची किंमत काय असते आपले? sin अल्फा डिवायडेड बाय cos अल्फा. sin अल्फाची किंमत किती आहे? 8 डिवायडेड बाय 10 आणि cos अल्फाची किंमत आहे 6 डिवायडेड बाय 10. 10 ला 10 कॅन्सल. दॅट इज 8 डिवायडेड बाय 6 that is 4 divided by 3. टोटल डिवाइड केलं आपण y is equal to sin inverse of sin 2 raised to x into cos alpha minus cos 2 raised to x into sin alpha. किती नंबरचा फॉर्म्युला आपल्याला पाहायचा आहे? 2 नंबरचा. काय फॉर्म्युला आपला? sin of 2 raised to x minus alpha. sin inverse ला sin cancel, that is equal to 2 raised to x minus alpha. अल्फाची किंमत किती आलेली आपल्याकडे? अल्फाची किंमत काढावी लागेल आपल्याला. अल्फा इज इक्वल टू tan inverse of 4 divided by 3. that is tan inverse of 4 divided by 3. हा आपला y. डिफरन्स रेट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. 2 raised to x डेरिव्हेटिव्ह 2 raised to x into log 2. ही टर्म कॉन्स्टंट आहे म्हणून कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपलं? 0 असतं. म्हणून रिक्वायर्ड सोल्युशन काय मिळालं आपल्याला? dy by dx is equal to 2 raised to x into log 2 which is the required solution. होमवर्कला 3 एक्झाम्पल देतो. फर्स्ट एक्झाम्पल आहे sin inverse of 2 cos x plus 3 sin x divided by square root of 13. 2 नंबरचं एक्झाम्पल आहे cos inverse of 3 sin square x plus 4 cos square x divided by 5. थर्ड एक्झाम्पल आहे sin inverse of a cos x minus b sin x divided by square root of a square plus b square. हे एक्झाम्पल पुस्तकामध्ये सोडवून दिलेले आहेत. काही अडचणी असतील तुम्हाला ते कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकता.